नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तर आपली जी सिरीज चालली आहे माडा सिरीज. तर माडा हे ऐतिहासिक ठिकाण आहे आणि यामधले मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. तर आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे, तो म्हणजे माड्यातील भुईकोट किल्ला. होय, तर आज आपण बघायला जाणार आहोत माढ्यातील भुईकोट किल्ला, जो रावरामबाजी निंबाळकर यांनी बांधलेला आहे. तर मित्रांनो, चला आपण जाऊया. तर कुर्डवाडी सोलापूर रोडवर माढा हे गाव वसलेलं आहे, तालुका आहे आणि या माढ्यामध्ये हा किल्ला आहे. तर 1707 ते 1942 अशी 230 वर्ष माढा, करमाळा, भूम असे नळदुर्ग अशा खूप काही जहागिरी निंबाळकर घराण्याकडे होते आणि त्या घराण्याचे वारसदार होते रावरामबाई निंबाळकर. तर यांनी हा भुईकोट किल्ला बांधलेला आहे. याला गडी आणि किल्ला हे दोन्ही सुद्धा म्हणतात. तर आपण काय करूया, आता आतमध्ये जाऊया आणि किल्ला कसा आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा बाहेरचा भाग. बाहेर तुम्हाला बाजूला 2 बुरुज दिसतील. ते बुरुज आत्तासुद्धा उभे आहेत, ढासळलेले नाहीत. पण आतले जे बुरुज आहेत आणि आतला काही भाग आहे तो ढासळलेला आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि पूर्णपणे किल्ला पाहूया. तर तुम्ही प्रवेशद्वार जर बघितलं तर हे आहे प्रवेशद्वार. तर मित्रांनो, पहिला इथे मोठा दरवाजा असेल आणि या तुम्हाला 2 देवड्या दिसतील. तर या ज्या देवड्या आहेत ते पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. तर इथे पहारेकरी असतील, बघू शकता तुम्ही. तर या 2 देवड्या आहेत. तर इथे पहारेकरी असतील आणि या पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत आणि हा असा किल्ल्याच्या बाहेरचा भाग. तर बघू शकता. तर मित्रांनो, किल्ला अजूनसुद्धा अभेद्य असा उभा आहे. हा आहे किल्ल्याच्या आतला भाग. तर आतमध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप काही पाहायला मिळणार आहे आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, आतमधील जो भाग आहे तो ढासळलेला आहे. तर इथून आपण एंट्री केली. एंट्री केल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूचा हा भाग आहे आणि उजव्या बाजूला हा भाग दिसतो. तर आपण दोन्ही भाग सर्व किल्ला व्यवस्थितपणे पाहणार आहोत आणि त्याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण जाऊया इथे. तर हे तुम्हाला जे दगड दिसतात, हे असं दगड जे मांडलेले आहेत, तर इथे तुम्हाला काय वाटतं काय असेल? तर हे बघून आपल्याला समजलं असेल की हा जो आहे हा दरबार आहे. तर इथे दरबार भरत असेल आणि ही दगड जे आहेत दगडावर सागवानी लाकडं असतील आणि त्याच्यावर मंडप असेल त्या काळाचा, मातीमध्ये बांधलेला किंवा वेगवेगळा हे केलेला असा मंडप असेल आणि इथं दरबार भरत असणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर लाकडं आणि तो वरचा मंडप सगळा ढासळून गेलेला आहे. फक्त इथे दगडं राहिलेली आहेत. तर ही दगडं सुद्धा तुम्ही जर नीट या दगडाला बघितलं तर साधी सुद्धा दगडं नाही आहेत. हे प्रत्येक दगडावर एक वेगवेगळी नक्षी आहे. तर पहिले लोक जी आणि दगडं कोरायची तर त्याच्यावर नक्षी असायची. बघू शकता तुम्ही, अशी नक्षी आहे. प्रत्येक दगडावर वेगवेगळी नक्षी आहे. पहिल्या लोकांचं कामच तसं कोरीव काम खूप भारी होतं. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा तुम्ही बघितलं असेल. तर माडेश्वरी देवीचं मंदिर असेल किंवा परमेश्वर उत्तरेश्वर मंदिर असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा दगडावर पूर्णपणे नक्षीकाम आहे. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर हा पूर्णपणे दरबार आहे मित्रांनो. तर हा इथे जे मंत्री लोक असतील इथं बसत असतील, बघू शकता तुम्ही. आणि तिथे पुढे जे आहे तिथे राजे बसत असतील. म्हणजे रावरामबाजी निंबाळकर हे त्यांचं बसण्यात तिथं आसन असेल आणि इथे पूर्णपणे ते त्यांचे मंत्री बसत असतील. असा हा दरबार भरत असेल. हा मधला स्पेस जो आहे तो मोकळा स्पेस आहे. तर तिथे आपण जाणार आहोत. तर इथे जे आहे इथे राजे इथं बसत असतील. जहागीरदार जे माड्याचे होते रावरामबाजी निंबाळकर, तर त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे. तर इथे त्यांचं आसन असेल, बघू शकता तुम्ही. तर इथला हा काही भाग ढासलेला आहे आणि हा पूर्ण दरबार
बघू शकता तुम्ही. तर हा असा दरबार आहे. तर हा माढ्यातील भुईकोट किल्ला आहे. माढ्याला खूपच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि या दरबार आहे याच्या माग एक अशी विहीर आहे मित्रांनो. त्या काळी बांधलेली विहीर आहे. बघू शकता तुम्ही असे नक्षीकाम या दगडावर आहे. प्रत्येक दगड जर तुम्ही बघितलं त्याच्यावर नक्षीकाम आहे आणि कोरीव काम आहे. तर याच्या पाठीमागे मी तुम्हाला जसं म्हणलं तसं विहीर आहे आणि आत्ता सुद्धा त्या विहिरीला पाणी आहे. हे मागं जे असेल ते राहण्याचं ठिकाण असेल असं मला वाटतं. तर इथे एक विहीर आहे मित्रांनो. ही जी विहीर आहे तर ह्या विहिरीमध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर अजून सुद्धा पाणी आहे आणि ते जे आहे ते पाणी काढण्यासाठी ते दगडाचे पहिलं आपण म्हणत नाही का पाणी शेंदायचं. तर इथे ते बसवलेलं असायचं आणि त्यातून पाणी काढायचं आणि आतमध्ये पायऱ्या सुद्धा आहेत दगडाच्या पायऱ्या उतरायला. तर तुम्ही नीट बघितलं तर अशी विहिरीत अजून सुद्धा आत्ता सुद्धा पाणी आहे मित्रांनो. असा हा किल्ला आहे. तर किल्ल्याचा खूप काही भाग ढासळलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर या किल्ल्याच्या मागं मला असं वाटतं की मागं जे आहे ते राहण्याची व्यवस्था असेल मागं खोल्या त्या असतील. तर आता फक्त उरल्यात त्या अशा देवड्या उरलेल्या आहेत. भिंतीला जे देवड्या असतात त्या अशा इकडे 3 आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा 3 देवड्या आहेत. हे आहेत 3 देवड्या आणि आपल्या उजव्या हाताला 1, 2, 3 हा अशा देवड्या आहेत. बघू शकता तुम्ही. आणि इकडे तिथे पण 3 देवड्या आहेत. अशा 6 देवड्या आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या किल्ल्यामध्ये. आणि माढा शहरामध्ये आता लोक या किल्ल्याचं संवर्धन करत आहेत. हळूहळू हा किल्ला आपल्याला नीट पाहायला मिळेल. तर असा हा किल्ला 1707 ते 1942 या 230 वर्षांमध्ये निंबाळकर घराण्याचं जहागिरी होती. करमाळा असेल, भूमा असेल, माढा असेल, मोहोळा असेल असे जहागिरी या घराण्याकडे होती. तर बघू शकता. आणि निंबाळकर घराणं म्हणजे 1707 पुढून 1707च्या पुढे जेव्हा निजामांनी रावरंबा निंबाळकर त्यांचं खरं नाव रंभाजी निंबाळकर असं आहे. पण त्यांच्या कर्तृत्व आणि त्यांचं कार्य बघून निजामांनी त्यांना एक पदवी दिली रावरंबा. त्यामुळे त्यांचं पुढे नाव पडलं रावरंबा निंबाळकर. रावरंबा ही पदवी आहे. तर त्यांना पुढे रावरंबा या नावाने ओळखू लागली. तर आता किल्ल्यामध्ये एंट्री नाही तर उजव्या हाताला हे असे पायऱ्या आहेत आणि वर जाण्याचा मार्ग आहे. तर आपण इथून वर जाणार आहोत आणि वर गेल्यानंतर आपण तिथे बुरुज बघणार आहोत. तर चला आपण वर जाऊयात. तर किल्ल्याचा हा भाग जो आहे अजूनसुद्धा खूप चांगला भाग आहे. फक्त मधील जो भाग आहे तो ढासळलेला आहे. तर हे जे विटेचं बांधकाम दिसते ते आत्ता बांधकाम केलेलं आहे. म्हणजे किल्ला संवर्धन करताना हा बांधकाम केलेला आहे. तर आपण आलेलो आहोत इथं पहिल्या बुरुजावर आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. तर हा असा हे बुरुज आहे. बघू शकता तुम्ही. हे विटेचं बांधकाम पुन्हा केलेलं आहे. तर हे जे आहे मला वाटतं याच्यावर तोफ ठेवले जायचे आणि या तोफेद्वारे शहरावर नियंत्रण असायचं. बघू शकता तुम्ही. इथे तोफ ठेवलेल्या चढायला वर दगडाच्या पायऱ्या पण आहेत आणि असं इथून या शहरावर नियंत्रण ठेवलं जायचं. अशा या किल्ल्याला 4 बुरुज आहेत. तर हा आहे पहिला बुरुज. हा चांगला बुरुज आहे. म्हणजे पुढचे जे आपण बाहेरून जे बुरुज बघितले होते त्यातला हा बुरुज आहे. आता आपण काय करूया दुसऱ्या बुरुजाकडे जाऊया. जे आपण प्रवेश करताना 2 बुरुज बघितले तेच बुरुज आता अस्तित्वात आहेत. म्हणजे तिथं आपल्याला जायला येतंय. तर हे आपण मी जो म्हणलं होतं तुम्हाला हा दरबार आहे. हा वरून असा दिसतो. तर आपण काय करूया आता आपण त्या दुसऱ्या बुरुजाकडे जाऊया. तर रावरामबाजी निंबाळकर हे या 1707 ते 1942 मध्ये
एक खूप निजामांचं एक महाराष्ट्रातील खूप मोठं घराणं मानलं जायचं. म्हणजे निजामांचं जे सरदार होते ते निंबाळकर घराणं यांच्यातील सरदार होते. रावरामबाई निंबाळकर असतील किंवा जानोजी निंबाळकर असतील असे त्यांचे वारसदार होते. तर तुम्ही बघू शकता, हा आहे दुसरा बुरुज. इथे सुद्धा सेम तोफा ठेवण्यासाठी सेम असा पॅटर्न आहे. इथे तोफ ठेवून शहरावर नियंत्रण ठेवलं जात असे तुम्ही बघू शकता. तर हे दोनच बुरुज चांगले आहेत, त्याच्यावर आपल्याला जाता येतं. तर इथून एक 300-400 मीटरवर देवीचं मंदिर आहे. तर त्या देवीचं मंदिर माडेश्वरी मंदिर आहे. तर त्या मंदिराचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर हा आहे तिसरा बुरुज मित्रांनो. पण इकडं मी जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथं आपल्याला जायला येत नाही, कारण पूर्ण भाग हा ढासळलेला आहे. बघू शकता तुम्ही, हा तिसरा बुरुज आहे आणि तो पलीकडे आहे तो चौथा बुरुज आहे. तर तिकडे आपल्याला या 2 बुरुजावर जायला येत नाही, कारण पूर्ण भाग ढासळलेला आहे. तर आता माढा शहरामध्ये लोक त्याचे संवर्धन करायला चालू केलं आहे. तर हा असा माढा शहरामधला हा असा किल्ला आहे मित्रांनो. खूप भारी असा किल्ला आहे. आणि हा किल्ला असा आहे, हा मला जेव्हा मी माहिती घ्यायला चालू केली की व्हिडिओ बनवण्यासाठी, की तेव्हा मला हा माहीत पडला की किल्ला आपल्या माढा शहरात सुद्धा, माढा शहर हे ऐतिहासिक वास्तूचं ठिकाण आहे. आणि तेव्हा मी मग सर्च करायला चालू केलं आणि मग मला मिळालं ते किल्ला, माडेश्वरी मंदिर आणि महादेवाचं मंदिर. जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की हे व्हिडिओ बघा, कारण खूप भारी आहे. आणि माढा शहराला नक्की तुम्ही भेट द्या. तर हे असा अभेद्य असा किल्ला आहे. तर या पहिल्या काळातलं जे उकळ आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये पहिल्या काळात दगडाचे किचनमध्ये जे वापरत होते ते आहे, आता सुद्धा या किल्ल्यावर आहे. आणि येथून आपण आता काय करूया, खाली उतरूया. तर हा असा मित्रांनो किल्ला आहे. बघू शकता तुम्ही. तर हा असा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दरबार आहे. आणि या दरबाराच्या कडेला असं काहीतरी खड्डा आहे. पण तिथं मला वाटतं की तो जी जागा आहे ती जागा भुयार मार्ग आहे असं मला वाटते, कारण ती बुजवून घेतल्यासारखं असं वाटतंय. कारण हा मधीच कसं असेल असं खड्डा, हा भुयारी मार्गच असणार आहे असं मला वाटतंय मित्रांनो. कारण पहिलं किल्ल्यामधूनच भुयारी मार्ग असायचे बाहेर जाण्यासाठी. त्यामुळे असू शकेल किंवा नसेलही, फक्त मी शकेल असं म्हणतोय. ठामपणे सांगू शकत नाही की हे भुयारी मार्गच असेल. हे आहेत बुरुज मित्रांनो. या बुरुजाचा पॅटर्न सुद्धा सेम तसा आहे. म्हणजे जसे जसे बुरुज वर जातात तसे बुरुज आतल्या साईडला कललेले आहेत. बघू शकतो तुम्ही, बाहेरनं किल्ला हा अभेद्य आहे, आतला भाग तेव्हा ढासळलेला आहे. बघू शकता तुम्ही, हा असा किल्ला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काय आवडलं काय नाही ते सुद्धा सांगा. आणि पुढे तुम्हाला काय पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.